मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीची घाटकोपरमध्ये बैठक। महायुतीमध्ये 60 जागा हव्याच, अन्यथा 227 जागा लढण्याच्या तयारीचं मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांचं वक्तव्य। इतक्या मोठ्या बहुमताच्या नंतरही सरकारचा वन मॅन शो सुरू। एकीकडे फडणवीसांचं कौतुक तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंची पालकमंत्री पदावरून सरकारवरती टोलेबाजी। राज्यातले सगळे भिकारी शिर्डीमध्ये गोळा झाले आहेत। माजी खासदार सुजय विखे यांचं वादग्रस्त विधान। शिर्डीच्या प्रसादालयामधलं मोफत जेवण बंद करा, 25 रुपये घेऊन जेवण द्या, सुजय विखे यांचं वक्तव्य। लोकांना उपाशी ठेवायचं का हे सुजय विखेंनी ठरवावं। त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं। सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। भाविकांना मोफत प्रसाद वाटप करू नये, याउलट भिकारी असं संबोधणं हे दुर्दैवी। शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडून सुजय विखे यांच्या वक्तव्याचा निषेध। मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाची नुसतीच घोषणा, अद्यापही अभिजात दर्जा दिल्याचं अधिकृत पत्र किंवा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही। मराठी व्यापक हित चळवळीच्या श्रीपाद जोशी यांची माहिती आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा राजकीय जुमला होता का, संजय राऊतांची टीका। विधानसभा निवडणुकीच्या आधी घोषणा करूनही मराठी भाषेचा GR का नाही, राऊतांचा सवाल। अनेक वेळा अनेक लोक योग्य माहिती न घेता बोलतात, मुख्यमंत्री फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत, फडणवीसांची माहिती। राज्यामध्ये चिकनगुनियाचे रुग्ण वाढले। गेल्या 6 वर्षांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक 5,757 रुग्ण 2024 मध्ये सापडले। पहिल्या क्रमांकावरती नागपूर आणि दुसऱ्या क्रमांकावरती मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण। माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या पत्नीचं अल्पशः आजारामुळे निधन। वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ठाणे जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार। सर्व जिल्हा प्रमुख आणि नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। पालघर, जव्हार मोखाडा, नवी मुंबई, बीड, परभणी, धुळ्यामधील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिंदे सेनेमध्ये प्रवेश। घर नोंदणीमध्ये मुंबईनं गेल्या 13 वर्षांमधला उच्चांक गाठला। 2024 मध्ये आधीच्या वर्षांच्या तुलनेमध्ये घराच्या नोंदणीमध्ये 11% वाढ। 1,41,000 घरांची नोंदणी। मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत 462 बांधकामं आणि विकास कामांना काम थांबवण्याची नोटीस, तर 856 बांधकामांना कारण दाखवा नोटीस। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। 2 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीररित्या जखमी। पुण्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचा मोर्चा। देशमुख कुटुंबियांसह पृथ्वीराज चव्हाण, बजरंग सोनावणे मोर्चामध्ये सहभागी। पुण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या मोर्चामध्ये वाल्मिक कराडच्या फोटोला आंदोलकांनी जोडे मारले। आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची आंदोलकांची मागणी। धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर। धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा पहिला टप्पा 18 महिन्यांमध्ये पूर्ण होणार। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा विश्वास। साताऱ्यामधल्या कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य असे धक्के। भूकंपाची तीव्रता 2 रिश्टर स्केल असल्याची शक्यता। दौंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये विष्णू मोरेंच्या 3 महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता। या घटनेचा पाठपुरावा करून आमदार राहुल कुल यांनी विष्णू मोरेंना शासनाकडून 25 लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे। पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांकडून 11,000 रुपये घेणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल। चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पात याने मी पंदिरामध्ये पुजारी आहे असं सांगून रांगेमध्ये न थांबता दर्शन घडवून आणतो असं सांगून पैसे उकळले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।